नर्मदे हर. सकाळचे 5:45 वाजले. श्री नीलकंठ धाम पोईचा इथून आपण बाहेर निघालो आणि रस्त्यावर थोडं पुढे गेलो होतो. इकडे मैयाने आवाज दिला चहासाठी. चहा प्रसादी घेऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. नरखंडी येथील नलेश्वर महादेव मंदिर येथे आता दर्शनाला आलोय आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नलेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. थोडं खाली आलो, लगेच पात्र लागलं मैयेचं आणि सकाळी सकाळी दर्शन झालं. अत्य आनंद झालेला आहे आणि आता तटाने प्रवास होणार आहे. बघू आता कुठपर्यंत मैयेच्या तटाने प्रवास करू शकतो. तिथपर्यंत तटाने करता येईल तिथपर्यंत आपण तटानेच प्रवास करणार आहे. आजची सकाळ मंगलमय झालेली आहे. दिवाळीचा दुसरा दिवस आणि मैयेच्या सानिध्यात अतिशय आनंद होतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हा आनंद शब्दात सांगू नाही शकत आपण. सकाळी धुक्याची थोडीशी चादर आलेली आहे आणि मैयेच्या तटावून चालण्याचा जो आनंद आहे तो शब्दात मांडणं फार अवघड आहे. आत्तापर्यंत झालेला सगळा प्रवासाचा थकवा निघून जातो लगेच. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयेची साथ थोड्या वेळ होती आणि आता संपते. इथून आपण वरती जाणार आहे. आता नर्मदे हर. हे इथं कंप्लीट दर्शन होणार बघा. नर्मदे हर. 2 वेळा आली होती ती वर. थोडा रस्ता वर चढला होता, असं वाटलं मैयेची साथ सुटती का, पण तसं नाही झालं. फक्त थोडंसं वरून आलो. मैयेची साथ आहेच अजून बी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. असं म्हणतात की मैयेच्या किनाऱ्यावर जर मगर मैयेचं वाहन आहे तर जर दर्शन झालं तर मैयेचं दर्शन होतं. आणि सकाळपासून अशी चावल लागली होती की आज मैयेचं दर्शन होणार आहे आपल्याला आणि ते झालं. आणि सांगताना सुद्धा अंगावर काटा येतोय आपल्या. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयेचं वाहन दर्शन घ्या सगळ्यांनी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडं पुढं आलं का अर्धा तासाचा प्रवास झालाय मैयेच्या तटाने. इथं झालंय जलाराम आश्रम आणि मैयेचं दर्शन, मैयेचं वाहन, मगर याचं सुद्धा दर्शन झालं. आजचा दिवस फार शुभकारी गेला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयेचा किनारा सूर्य भगवान टेकडीच्या मागे आपण मैयेच्या तीरावरून प्रवास करतोय. आजचा प्रवास खरंच सफल झाला आणि पुढे कर्जन नदी आडवी आली आपल्याला एक. आता हिला पार करायचं आपल्याला. बघू काय जायला रस्ता आहे का. इथं एक नावडी पण आहे. आता नावडीवाला सोडतो पण आपल्याला त्या बाजूला बघावं लागेल तिथं जाऊन.
नदीचा प्रवाह तर खूप दिसतोय जोऱ्यात. इकडनं येऊन मिळते मैयाला. नर्मदे हर हर असं दृश्य बघण्यासाठी खरंच योगच यावं लागतं. सूर्य भगवान वरती आलेले. या बाबाजींनी असं सांगितलं की ही जी कर्जत नदी आहे हिने थोडं पुढे जा, तिथून आवाज द्या. कोणी नावडेवाला असला तर येईल तुम्हाला. ही कर्जत नदी वाहते, ही पार करून देईल. आणि इकडे मैया आहे. इकडे आहे नावडेवाला आहे, मासेमारी करताय. ते काही येत नाही तिकडे. तिकडचे नावडेवाले अलग असतात. नर्मदे यार. आता आपण कर्जत नदीच्या उलट्या बाजूने जातोय. तिकडून ती नदी पार करणार. नर्मदे हर नर्मदे हर. नावडेवाल्यांना आवाज दिलाय आपण, येता का काय कळत नाही. आणि ही जी नदी पार केली आहे, समोरच्या बाजूला परिक्रमावासी चालले. नर्मदे हर. नावडेवाला येतोय बहुतेक आपल्याकडेच आपल्याला न्यायला. नर्मदे हर नर्मदे हर हर. ये है सनू भाई, और ये हमें ये कौन सा नदी है? करजन. ये जो करजन नदी है ये हमें पार कराएंगे, और इनका बहुत शुक्रिया. नर्मदे हर. बहुत मेहनत लगती है एक नावड़ी चलाने के लिए, लेकिन उनका जो प्रेम भाव है वो हमारे परिक्रमा के आगे कुछ नहीं है. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मैयाच्या त्या किनारीवर जायच्या आधी आपल्याला ही कर्जत नदी जी आहे ही पार करावी लागणार आहे. मैया दूर है इथून थोड़ी सी. नर्मदे हर. भैया जी हमें नैया पार कराएंगे अभी. बहुत जोर लग रहा है. नर्मदे 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 हर. कर्जत नदी पार करून आलोय आपण. थोड्या वेळापूर्वी इथे होतो. आता कर्जत नदी पार केली. ही समोर दिसती मैया. आणि जेव्हा मैयाचं रूप विक्राळ होतं त्यावेळेस बघा कुठपर्यंत मैयाचं पात्र येतं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मैयाचं परत एकदा दर्शन झालं. या पुण्याच्या मैया आहे, एकट्यात प्रवास करताय. त्यांना जोडी येतात जातात, पण मैयाचा प्रवास चालूच आहे. 2-3 वेळेस आपल्याला गाठभेट झाली त्यांची. आणि आज त्यांना भेटून फार आनंद झाला. ते बी मैयाच्या किनाऱ्यावर, मैयाच्या सानिध्यात त्यांच्याशी भेट झाली. फार मस्त वाटले. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. मनी महेश्वर अतिशय पुरातन असं मंदिर आहे. आणि भोलेनाथ तिथं स्वयं दर्शन देत आहे आपल्याला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आपण तिकडे ते मंदिर होतं तिथं दर्शन केलं. आणि त्याच्यानंतर रस्ताच समजा ना कुठं जायचं आपल्याला नेमकं. तर आता या असं रस्त्या नव्हताच, वावरातून आलो आणि आता रस्ता लागला. परिक्रमा मार्ग असा बोर्ड पण लागला. त्याच्यामुळे आता जरा जीवात जीव आलेला आहे. पुढे नदी एक छोटीशी, तिला पार करायचंय. आणि नदीच्या त्या बाजूला आहे पाटणा, पण त्या पाटणाला जायचंय. नर्मदे हर. पाटणा गावाच्या आधी परत एक नदी लागली. आपल्या बाबाजींबरोबरची ताईबाई तर नाही रे? हा ताईबाईची. ओ ताईबाई नर्मदे यार. आमचे बाबाजी कुठं सोडले?
पुढे गेले. हे आपल्या बरोबरचे जे बाबाजी होते त्यांच्या बरोबर चालणाऱ्या माई आहे या पुण्याच्या. आणि आता हे दोघी पण भेटले. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबाजींनी स्वागत केलं. बाबाजी ये कौन सा मंदिर है? ये मंदिर कौन सा है? ये चंद्रकांतेश्वर. चंद्रकांतेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयाच्या किनारी चंद्रकांतेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयेचं सुंदर स्वरूप. समोर चंद्रकांतेश्वर. नर्मदे हर. नमः पार्वती पते हर महादेव. चंद्रकांतेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. पाटणा गावातून आपण ओरी रस्त्यासाठी जायला निघालोय. बाबाजी भेटले. नर्मदे हर. आणि उजव्या हाताला वळायचंय ओरीसाठी. ओरी इथून साधारण आहे 4 किलोमीटर. आपण दुपारच्या भोजन प्रसादीसाठी तिथे थांबणार. नर्मदे हर. अरे तो मैं जिसका भार वही उठाएगा महाराज जी. आपने बोला वही बहुत हो गया. आधा भार कम हो गया मैया का. हाँ. नर्मदे हर. म्हणजे असे माणसं पण भेटतात की म्हणते मैयांना म्हटले की तुमची बॅग माझ्याकडे द्या, तुम्ही वयस्कर दिसताय. हे असे बाबाजी पण भेटतात. असे काय अनुभव येतील अजून पुढे काही सांगू नाही शकत. नर्मदे हर. नर्मदे हर. उरीच्या पुढे 1-1.5 किलोमीटर चालून आल्यावर बिलेश्वर आनंद आश्रम हा लागतो डाव्या हाताला. आणि महाराजांनी सांगितलंय की आपल्याला पुढचा एक आश्रम आहे तिथं जायचंय. समोर जे मंदिर दिसतंय ते आश्रम आहे. ते पोचणार आपण. नर्मदे हर. तिथे मैयाचा किनारा आहे जवळ, त्यामुळे आपण त्या आश्रमाला चाललोय. नर्मदे हर. नर्मदे हर. तिथून थोडं 100 मीटर पुढे आल्यावर कृपालू आनंद आश्रम कोटेश्वर महादेव. नर्मदा परिक्रमा वासियों के माटे सदारावत चालू छे. इकडे आश्रम आहे. त्या मैया चालले आपल्या बरोबर पुण्याच्या. एक मैया येत आहे पाठीमागनं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. श्री राम जय जय राम. 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 श्री राम जय. नर्मदे हर. कोटेश्वर महादेव कोटेश्वर आश्रम येथे आपण जी भोजन प्रसादी घेतली, हे महाराज इथंच सेवा देतात. आणि या मैया आहे मैया नर्मदे हर. या मैया अगदी प्रेमाने बनवतात आणि तेवढ्यात प्रेमाने खाऊ पण घालतात सगळ्यांना. नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारची भोजन प्रसादी झाली आणि फार दमलो होतो. 20 किलोमीटर अंतर पार झालं आणि मैयेच्या किनाऱ्यावर आलो आणि सगळं दुःख नाहीसं. आनंद आनंद इतका मावाना आता तो कुठेच. सोबतीला या मैया पण आलंय आमच्या इथला आनंद घेण्यासाठी. नर्मदे हर. आणि आपले बाबाजी पण आहे. आणि आम्हाला जे इथं जे बाबाजी भेटले होते, आपण नाव कोणाचंच विचारत नाही, कारण आपण त्यांना बाबाजी आणि मैया
याच नावाने ओळखतो. तर ते गेले खाली मैयाचं दर्शन घ्यायला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. एशियातील सर्वात मोठी मूर्तीचा मान, मैयाची मूर्ती. नर्मदा मैया की जय. मात नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कोटेश्वर महादेव मंदिर, इथला हा परिसर अतिशय सुंदर आहे. नर्मदे हर. आपण दर्शन करू. रांगोळी फार सुंदर काढलेली आहे. दर्शनासाठी जाऊ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नमः पार्वती पते. हर हर महादेव, हर हर महादेव. शिव शंभो. नर्मदे हर. राधे कृष्ण भगवान की जय. नर्मदे हर. ओम शिव दरबार आश्रम, नर्मदा परिक्रमा विहार. इथे एक आश्रम आहे रस्त्यावर. परिक्रमा वासिनला थांबायचं असेल तर थांबू शकता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ही पुढे कमान दिसतीये ही आहे सिसोदिया, सिसोद्रा, सिसोद्रा. आणि इथून आपल्याला युटर्न घेऊन या मार्गाने जायचंय. इकडे बोर्ड लागलाय नर्मदा परिक्रमा मार्ग, सिसोद्रा. नर्मदे हर, नर्मदे हर. सूर्य भगवानांच्या साक्षीने आजचा सुरू केलेला प्रवास, सूर्य भगवानांच्या साक्षीनेच नर्मदे हर साक्षीने आजचा प्रवास संपतोय. 1 किलोमीटर बाकी आहे. आणि ही कोणची नदी आहे? ये बाबाजी चालले होते, यांनी प्रसादी दिली. बाबाजी क्या नाम आपका? नाम क्या है? जय सिंह भाई. इन्होंने, ये दोनों पति पत्नी, इन्होंने हमें ये दिया. ये गाड़ी पे बेचते हैं? मेला में गए थे, मेला से आ रहे थे, इन्होंने दिया. नर्मदे यार, नर्मदे यार. हे असे लोक भेटतात आपल्याला, काय कोण कुठले काहीच माहित नाही. नर्मदे यार म्हटले आणि प्रसादी दिली. आता आम्ही 3 जण वाटून खाणार आहे. या पुण्याच्या माई आज आपल्या बरोबर आहे. यांच्या जिद्दीला आपला सलाम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. सायंकाळचे 5:45 वाजले. आपण पोचतोय. इथं आश्रम आहे कार्तिकेय स्वामी कंक्रोच. तर आपण पोचलोय आश्रमाला. थोड्या वेळात आश्रमात जाऊ. तोपर्यंत मैयाजी आणि बाबाजींची वाट पाहत आहे. नर्मदे हर. बाबाजी आले, मैयाजी मागायचे. येत आहे मैया बी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कंक्रोच गावाच्या अलीकडे श्री कार्तिक स्वामी मंदिर कंक्रोच, इथे आश्रम आहे. इथं उजव्या बाजूला जायचं आपल्याला. आणि परिक्रमा मार्ग सरळ गेलं की परिक्रमा मार्ग. हे आहे कार्तिक स्वामी मंदिर. नर्मदे हर, नर्मदे हर. आल्या आल्या महाराजांनी स्वागत केलं आपलं. परिक्रमावासियांची. बाबाजी इकडे. नर्मदे, नर्मदे हर.
श्री श्री नजर निहाल आश्रम ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग यांचे अतिशय वाखाणण्याजोगा कार्यक्रम। आइए वृक्ष लगाइए, नर्मदा जी को स्वच्छ बनाइए। तृतीय पैदल नर्मदा परिक्रमा, राष्ट्र समर्पित नर्मदा प्रदक्षिणा सेवा यात्रा। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। थोड्याच वेळात इथली आरती चालू होती। हा एक कलश सर्वांचे कलश इथं ठेवलेले आहे आणि सामुदायिक आरती करणार आहे। हे बाबाजी यांनी यात्रा उचललेली आहे, तृतीय पैदल परिक्रमा। नर्मदे नर्मदे। मैया जया हरि शिव शिव रुद्रे कालंती ओम जय जगदान देवी नारद सारद सुमवरदाय अभिनव प्रदर्शनी ओ मैया अभिनव पुरवत देवा शंकर तुम भवने करतु ओम जय जगदान कंचन थाल विराज अगर कपूर बाती ओ मैया पर कांत में विराजत घाटन घाट विराजत कर्पूर गौरम जय राम जय जय राम। श्री राम जय जय, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम।